जर टाकली तर काय होतं, ती खालून पडून जाते. आपल्या हातात राहते का? 20 वर्षापूर्वी किंवा 25 वर्षापूर्वी आपल्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता का नाही? आता बघा बरं, ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही लावून बघा बरं, कोणी पाहतं का? आता कोणी पाहत. आता LED जरी असला तरी LED मध्ये ब्ल्यूटूथ आहे का नाही? मोबाईलमध्ये जे आपण पाहतो ते आपल्याला टी व्हीवर पाहतं. इतकं मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे मनाचा स्वभाव कसा आहे, काही जरी टाकलं तर मन कसं आहे, रिक्त पावलेलं. मनाचा स्वभाव रिक्तता करणं आहे. जेवढं म्हणजे जे आहे ते माझं आहेच, परंतु जगातलं जे आहे ते सुद्धा कुणाचं आहे? हे माझं आहे, माझं असावं असा जो भाव आहे त्याला तृष्णा म्हटलेलं आहे. आणि या तृष्णेमुळं लाभ झाला तर आनंद होतो, आणि तृष्णा निकामी झाली, तृष्णा फुलफिल झाली नाही, ती पूर्णत्वाच गेली नाही तर काय होतो? दुःख होतं, हानी होते. बाबासाहेबांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांच्या जीवनामध्ये लाभ अनेक होते. मी हायकोर्टाचा जज होऊ शकतो असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे का नाही? हायकोर्टाचा जज होऊ शकतो, इतकी पात्रता त्यांची होती. इवन भारताचा मी जनरल गव्हर्नर होऊ शकतो असं म्हटलेलं आहे. गव्हर्नर माउंटबॅटन माहीत आहे आपल्याला? माउंटबॅटन शेवटचा हा कोण होता? तो गव्हर्नर होता. तर मी भारताचा गव्हर्नर होऊ शकतो, इतकी माझी पात्रता आहे. म्हणजे लाभ सगळे घेण्यासाठी बाबासाहेब पात्र होते. जसा आज आपण नेटसेट होतो, तो अधिव्याख्यात्यासाठी नेटसेटसाठी झाला म्हणजे तो अधिव्याख्यातासाठी पात्र आहे. आता नेटसेट झाला, PhD झाला, तरी त्याला 60 लाख रुपये काय लागतात, तयार ठेवावं लागतात. ही भारतीय व्यवस्थेची काय म्हणू आपण, ती दुर्व्यवस्था आहे. आता तर मला त्याची किंमत आता बरीचशी वाढलेली आहे. भारत सर ते सांगतील की आज नेटसेट झाला तुम्ही, अगदी तुम्ही PhD झालात, तरी संस्था चालक जो अंगठा बहादूर आहे तो कधी शाळेत गेला नाही, तो काय करतो तुम्हाला, सर किती 1 कोटीची आज ऑफर आहे, तुम्ही किती जरी क्वालिफाय झाला तरी 1 कोटी असेल तर तुम्हाला वरिष्ठ महाविद्यालयामध्ये नोकरी मिळू शकते. आता 1 कोटी देऊन तो चाकरी कशाला करेल हो? तो जर 1 कोटी त्याच्यात बँकेत टाकले तर त्याच्या व्याजावर तर जीवन जगेल. तर हे अशा प्रकारचं सगळं सांगण्याचा मतलब असा आहे, असा अर्थ आहे माझा, की बाबासाहेब सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी तयार होते. पण या लाभाच्या पदामध्ये जर मी अडकलो